नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुलींना प्रपोज करायचे 10 हटके पर्याय। मित्रांनो, मनातल्या भावना ओठांवर आणण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील। तर मग चला जाणून घेऊयात। मित्रांनो, तरुणाच्या आयुष्यात एखाद्या आवडत्या तरुणीच्या प्रेमात पडणं ही खूप सुखद भावना असते। प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिप मध्ये राहणार आहात हा निर्णय मात्र फार महत्त्वाचा असतो। अशा वेळेस निर्णय पक्का झाला की तिला तुमच्या मनातल्या भावना सांगणं हे मात्र एक खूप मोठं आव्हानात्मक काम असतं। आता पूर्वीप्रमाणे गुडघ्यावर बसून प्रपोज करत तिच्या उत्तराची वाट बघण्याचा काळ कधीच गेलाय। त्यामुळे प्रपोज करण्यासाठी तुम्हाला जर काही हटके पद्धती वापरता आल्या तर मात्र तुम्हाला ती हा म्हणण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर वाढतील। तर मित्रांनो, अशाच काही ट्रिक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। आता सुरुवातीला आपण या 5 ट्रिक्स पाहू। यामध्ये तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला कशा पद्धतीने प्रपोज करू शकता हे आधी आपण जाणून घेऊ। यातली पहिली ट्रिक आहे कॉफी आणि बरंच काही। आता तुम्ही म्हणाल कॉफी आणि बरंच काही म्हणजे काय? समजा तुमच्या गर्लफ्रेंडला कॉफी आवडत असेल तर एक स्ट्रॉंग कॉफीनं तिचा मूड चेंज होऊ शकतो आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला हव्यात अशा गोष्टी घडू शकतात। आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा तिच्यासोबत कॉफी डेटवर गेला असाल, पण ही कॉफी डेट तुमच्यासाठी खूप स्पेशल ठरू शकते। यासाठी तिला नेहमीप्रमाणे कॉफी डेटसाठी बोलवा, मात्र यावेळेस बरिस्तामधील तिच्या आवडत्या कॉफीमध्ये बी माइन यामध्ये तुमच्या भावना लिहा आणि त्या भावना तिने वाचल्या तर ती तुम्हाला नक्कीच हो म्हणेल। पुढची ट्रिक आहे प्रेमाची तार छेडा। मित्रांनो, जर तुम्ही म्युझिक बँडमध्ये असाल किंवा तुम्हाला संगीताची आवड असेल तर गिटार पिकवर एखादा संदेश लिहून तुमच्या मनातील भावना व्यक्त करा किंवा गिटार वाजवत एखाद्या प्रेम गीतातून तिला प्रपोज करा। ती नाही म्हणूच शकत नाही मित्रांनो। आता पुढची ट्रिक आहे प्रेमाचा संदेश तिला गिफ्ट करा। आता प्रेमाचा संदेश कसा गिफ्ट करायचा? तर मित्रांनो, समजा तुमच्या गर्लफ्रेंडला आईस्क्रीम आवडत असेल तर तिच्या आवडत्या आईस्क्रीममुळे तिचं मन कदाचित पाघळू शकतं हे लक्षात घ्या आणि यासाठी तुमच्या मनातल्या भावना तिच्या आवडत्या आईस्क्रीमच्या बॉक्सवर कस्टमाइज करून घ्या। त्यावर तुमच्या प्रेमाचा संदेश लिहून तुमच्या मनातील भावना व्यक्त करा आणि तो बॉक्स तिला भेट द्या आणि ती तो बॉक्स नाकारू शकणार नाही, कारण आईस्क्रीम तिची आवडती आहे। मित्रांनो, पुढची ट्रिक आहे तिच्यासोबत वेळ घालवा। मित्रांनो, तुम्ही तिच्यासोबत अनेक वेळा फिरायला गेला असाल, पण समुद्रकिनारी एक रोमॅन्टिक वॉक तुमच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो। तिच्यासोबत समुद्रकिनारी तुम्हाला काही सुंदर क्षण घालवता येतील। तिला शंख शिंपल्यांचा नेकलेस गिफ्ट करता येईल किंवा अगदी साधेपणानं तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला शांत समुद्रकिनारी सांगता येईल। समुद्रकिनाऱ्यावरचा एखादा शंख किंवा शिंपल्यावरचा प्रेमाचा संदेश लिहा आणि तिला ते प्रेमाचं प्रतीक म्हणून गिफ्ट द्या। ती नक्कीच तुमच्या प्रपोजलला होकार देईल। पुढचा ट्रिक आहे प्रेमाचं पोस्टर तयार करा। मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर तिचा आणि तुमचा अविस्मरणीय क्षणातील एक पोस्टर साईज फोटो तयार करा आणि त्याखाली बी माय गर्लफ्रेंड असं किंवा मग आय एम इन लव्ह विथ यू असं लिहून तो न्यूजपेपरमध्ये टाका आणि तो पेपर सर्वात आधी ती पाहिल याची काळजी घ्या आणि ते पाहिल्यानंतर ती अचानक सरप्राईज होईल आणि मग ती तुम्हाला हो म्हणेल। आता मित्रांनो, या ज्या 5 पद्धती होत्या त्या गर्लफ्रेंडला मागणी घालण्याच्या होत्या, पण समजा तुमची गर्लफ्रेंड ऑलरेडी आहे आणि आता तिला तुम्हाला लग्नाची मागणी घालायची आहे, तर मग तुम्ही ती कशी घालाल? त्यासाठी सुद्धा आम्ही 5 हटके पद्धती घेऊन आलेलो आहोत। तर चला त्याही जाणून घेऊयात। यातली सगळ्यात पहिली पद्धत आहे स्क्रॉकलिंग करताना प्रपोज करा। आता तुम्ही मला स्क्रॉकलिंग म्हणजे काय? तर स्क्रॉकलिंग म्हणजे बोटीमध्ये जाणं। मित्रांनो, जर तुमच्या जोडीदाराला पाण्याची आवड असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी फार फायद्याची ठरू शकते। स्क्रॉकलिंगसाठी योग्य ती जागा निवडा आणि तिला तिथं घेऊन जा। पाण्यात गेल्यावर अचानक तिच्या बोटात रिंग घाला, पण हे सर्व करताना रिंग तुमच्याकडून हरवणार नाही याची काळजी घ्या, कारण एकदा का रिंग पाण्यात पडली की संपलंच म्हणून समजा। आता पुढची ट्रिक रोमॅन्टिक स्विमिंग पूल डेट। मित्रांनो, जर तुम्हाला स्क्रॉकलिंग करणं शक्य नसेल ना तर स्विमिंग पूल हा चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो। एखाद्या रिसॉर्टची निवड करा किंवा तुमच्या घरीच स्विमिंग पूल असेल तर तिथे देखील तुम्हाला हा प्रयोग करता येईल। वातावरण रोमॅन्टिक करण्यासाठी पुलाच्या पाण्यात तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाका। आजूबाजूचा परिसर फुग्यांनी सजवा। पाण्यामध्ये फ्लोटिंग कॅन्डल सोडा आणि मंद रोमॅन्टिक म्युझिक लावा। पाण्यात उतरल्यावर अचानक रिंग घालून तिला सरप्राईज करा। ती नक्कीच तुम्हाला हो म्हणेल। मित्रांनो, पुढची एक छान ट्रिक आहे ती म्हणजे
शाब्दिक कोड्यांचे गेम खेळा. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल हे गेम खेळून कसं प्रपोज करायचं? तर जर तुमची गर्लफ्रेंड शब्द पंडित असेल किंवा मग खूप अभ्यासू किंवा हुशार असेल तर तिच्यासोबत शब्दांची कोडी खेळा. तिला मोठे प्रश्न विचारूच नका. स्क्रॅबल बोर्डवरती विल यू मॅरी मी किंवा मॅरी मी असे साधे प्रश्न लिहा आणि त्या उत्तरासाठी वाय किंवा एन असे 2 शब्दांचे पर्याय उपलब्ध ठेवा. कदाचित तिला हा खेळ खूप आवडू शकतो. मित्रांनो, अजून एक ट्रिक सांगतो, ती म्हणजे प्रथम तुझं पाहता. आता यामध्ये नक्की काय करायचं तेही सांगतो. मित्रांनो, प्रपोज करण्यासाठी तुम्ही तिला जिथे पहिल्यांदा भेटला होतात ना तिथे घेऊन जा. ही जागा अगदी तुमच्या शाळेतली अथवा तुमच्या कॉलेजच्या क्लासरूम पासून ते एखाद्या मित्राच्या घरी अशी कुठलीही असू शकते, पण त्यासाठी प्री प्लॅन करून ठेवा. नाहीतर तुम्ही तिथे जायचं आणि ती जागा बंद असायची असं व्हायला नको. त्या ठिकाणी तुमच्या मेमोरेबल आठवणींचे फोटो लावा आणि त्या प्रत्येक फोटो खाली तुमचा एक प्रश्न लिहा. ते पाहत पुढे पुढे जाता जाता ती थोडी भावनिक होईल, साहजिकच आहे. आणि या संधीचा फायदा घेत तिला जवळ ओढा आणि पटकन तिच्या बोटात रिंग सरकवा. मित्रांनो, ती तुमची होईल आयुष्यभरासाठी. आता पुढची आणि सगळ्यात शेवटची आणि मस्त ट्रिक सांगतो, प्रेमाची डायरी. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटो आणि आठवणींची एखादी डायरी तिला भेट द्या. पहिल्या भेटीपासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी तुमच्या नात्यात झालेले सकारात्मक बदल त्यात नोंदवा. त्याच वेळी तुम्हाला तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायला आवडेल हे सुद्धा सांगा आणि एका आकर्षक छोट्याशा पाऊचमध्ये तिच्यासाठी आणलेली रिंग तुम्ही त्यासोबत तिला द्या. मित्रांनो, ह्या जर ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही वापरल्यात ना तर कुठलीच गर्लफ्रेंड तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. मित्रांनो, हा आमचा दावा आहे. तर मित्रांनो, आपल्या जवळच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जे सध्या प्रेमात आहेत आणि आपल्या गर्लफ्रेंडला नक्की प्रपोज कसं करायचं या प्रश्नामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक फार छान पर्याय ठरू शकतो. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.